आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. या मराठीतल्या कविता किंवा मग रुडयार्ड किपलिंग या जगप्रसिद्ध कवीचं गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर अँड देअरफॉर ही मेड मदर्स हे प्रसिद्ध वाक्य. खरं तर आईची महती वर्णन करणं कठीणच, तरीही अनेक साहित्यिकांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून आईचा त्याग आणि प्रेम आपल्यापर्यंत पोहोचवलं. लेकराच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या कल्याणमधल्या अशाच एका माऊलीचा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आहे. अवघ्या 3 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्षा चालवणाऱ्या या आहेत कोमल गायकवाड. पोटाची खळगी भरण्यासाठी त्या रिक्षा चालवतात. आजारी आईसाठी पती गावी असतात, त्यात घरही भाड्याचं आहे. त्यामुळे खचून न जाता कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी रिक्षाचं स्टिअरिंग हाती घेतलं. पण मुलगी तेजस्वीला सांभाळण्यासाठी घरी कुणीही नाही, त्यामुळे तिला सोबत घेऊनच दिवसभर त्या रिक्षा चालवतात. रिक्षा चालवताना मुलीला त्रास होऊ नये याची काळजीसुद्धा या आईनं घेतली आहे. त्यासाठी रिक्षामध्ये मुलीला खास बसण्याचा स्टँड त्यांनी तयार करून घेतलाय. लहानगी तेजस्वी सुद्धा दिवसभर याच रिक्षात कधी विश्रांती घेते, कधी याच सीटवर बसून जेवते. जणू काही आईचा जगण्यासाठीचा संघर्ष तिनं ओळखलाय आणि आपल्या परीनं ती सुद्धा या संघर्षात आईला साथ देते. कठीण परिस्थितीशी 2 हात करत चांगलं शिकवून मुलीला पोलीस अधिकारी बनवण्याचं या आईचं स्वप्न आहे. याआधीही पोटच्या गोळ्यासाठी जगाशी लढणाऱ्या अनेक माऊलींचा जीवन संघर्ष आपण पाहिलेला आहे. त्याचीच आठवण करून देणारा हा हृदयस्पर्शी पण तितकाच प्रेरणादायी संघर्ष. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.